सिंधुदुर्ग जिल्ह्यात झीप सायकलिंगचा एक थरारक अनुभव मी आता तुम्हाला दाखवणार आहे। जर माझ्या मागे बघितलात तर हा आंबोलीचा भाग आहे आणि या ठिकाणी हा थरार म्हणजे अगदी झीप सायकल कशा पद्धतीने हा थरार असतो तो मी तुम्हाला स्वतः दाखवणार आहे आणि त्यासाठी मी हा थरार अनुभव घेण्यासाठी सज्ज झालेलो आहे। चला तर मग काय तर बोलू शकता तुम्ही। ॲडव्हेंचरचा हा नेमका थरार काय आहे तो अनुभवण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत। बघते आपण। तर मला सांगा ॲडव्हेंचरचे हे विविध प्रकार आहेत, नेमके काय काय प्रकार आहेत काय सांगाल? आपल्याकडे जीप सायकल आहे, नंतर मग स्काय व्हील आहे। जीप सायकल मध्ये डबल सीट पण आहे आपल्याकडे। आणखी डॅशिंग कार आहे, गो कार्ट आहे आणि जीप लाईन आहे। एवढ्या सगळ्या प्रकारचे आपल्याला ॲडव्हेंचर आहे। नक्कीच, पण इथे मला सांगा हे नेमके ॲडव्हेंचरचे प्रकार पाहण्यासाठी किंवा हाचा अनुभव घेण्यासाठी कुठून कुठून पर्यटक इथे येत असतात? आपल्याकडे पर्यटक फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं नाही तर गोव्यावरनं पण येतात आणि मग इकडून कर्नाटक वगैरे रत्नागिरी या सगळ्या कॅचमेंट एरियातनं आपल्याकडे लोक येतात तिथे। मला सांगा याच्यामध्ये आता ही आपण सायकलिंग करतोय, नेमकं हा सायकलिंग करताना नेमकं कशा पद्धतीचा थरार इथले पर्यटक असतात ते अनुभवत असतात? एकदम रोमांचक लोकांना फील होतं, एकदम थ्रिलिंग फील होतं लोकांना। म्हणजे खरं ॲडव्हेंचर काय आहे ते लोकांना इथे फील होतं। नक्कीच आपण पाहताय कशा पद्धतीचा हा ॲडव्हेंचरचा प्रकार आहे सायकलिंगचा। हा प्रकार आपण आपल्या TV9च्या दर्शकांसाठी खास अगदी दाखवलेला आहे। सर काय सांगाल इथे जे पर्यटक येतात ते कशा पद्धतीने इथे आनंदित होऊन जात असतात? मेन काय आहे की ॲडव्हेंचर तर आहेत पण त्याच्याबरोबर जो आमची कॉस्टिंग आहे, जे आम्ही रेट्स लावलेत ते रेट तुम्हाला अख्खा भारतात कुठे मिळणार नाहीत। कुठल्याही ॲडव्हेंचर गेम करा त्याचे 50 रुपये आणि डॅशिंग कारचे फक्त आणि फक्त 30 रुपये। त्यामुळे लोकांना एक आगळ्या ॲडव्हेंचर गेम्स खेळायला मिळतात आणि रिझनेबल रेटमध्ये। ही आमच्या प्रोजेक्टची USP आहे। नक्कीच, जर मागे बघितलं माझ्या मागे कशा पद्धतीने हा ॲडव्हेंचरचा प्रकार आहे आणि इथे मोठ्या संख्येने पर्यटक असतात ते येत असतात। सध्या जर बघितलं तर वीकेंड आहे, त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने या ठिकाणी पर्यटक हा आस्वाद घेण्यासाठी इथे जमलेले आहेत। मी सुद्धा अगदी दर्शकांना कशा पद्धतीने हे सायकलिंग चालतं हे दाखवण्यासाठी मी आलेलो होतो। आपण बघितलं, आपण सुद्धा जर आलात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरीमध्ये हा प्रकार अनुभवू शकता। झीप लाईन असेल, त्याचबरोबर इतर सुद्धा प्रकार असतील ते सुद्धा आपण इथे अनुभवू शकता। कशा पद्धतीने हा थरार आहे तो मी मुद्दामून आपणास दाखवला। आपण नक्कीच इथे हा थरार अनुभवू शकता, त्यासाठी अगदी किफायतशीर तिकीट सुद्धा पर्यटकांसाठी ठेवण्यात आलेले आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।